काय काय बघते काय मारक्या म्हशीसारखी आमच्याकडे घाबरणार नाही मी तुला. हा चला आज चला, खूप झाली नाटकं तुमची. तेच तेच सांगतोय आम्ही तुला. खूप झाली नाटक, आता बंद करा तुमची नाटक. इथे सगळ्यांसमोर आम्हाला आहो जाओ करतेस आणि तिकडे खोलीत गेल्यावर भाजून काढतेस. हे आता चालायचं नाही. हा पाणी घेऊन या आमच्यासाठी. मी मग दुसरं कोण आणणार? तू जाणायचं. नवऱ्याशी कसं वागायचं शिकवलं नाही का कोणी तुला? आम्ही शिकवतो आज. जा पाणी आण जा. बाळू बाळू नाही का तू? तू स्वतः जाऊन पाणी आणायचं. जहागीरदारांच्या घरात नोकर माणसं फक्त वरची कामं करतात. किचन मधली सगळी कामं जहागीरदारांच्या सुना करतात. आपल्या मोठ्या वहिनींना बघितलं नाही का तू? किती कामं करतात या वयात अजूनही. तू तू काय करते ग? काम चुकार आहे ती बाई. जा आणि आण. जा. आम्ही चालले कुठे? पाणी पितोय ना मी अजून. पाणी पिऊन झाल्यावर ग्लास नेण्यासाठी इथंच थांबायचं असतं, माहित नाही का तुला? हलायचं नाही जेवात. घे. जेवायला काय केलंय आज? हो जेवायला ना फ्लावर मटारची भाजी, डाळीची आमटी आणि काकडीची कोशिंबीर. नाही हे असलं चालायचं नाही आम्हाला. रावसाहेबांना आज खीरपुरी खायची. कोण रावसाहेब? तेच तेच समजावून सांगायचंय तुम्हाला. हा विसरला तुम्ही. ऐका आता नीट जरा लक्ष देऊन. शिरगेडच्या रावसाहेबांना 3 मुलगे. थोरले भैयासाहेब, मधले दादासाहेब आणि धाकटे रावसाहेब. बरोबर. म्हणजे आम्ही रावसाहेब माधवराव जहागीरदार. बाबा चला ना आपण तुमच्या खोलीत जाऊया. आपण उद्या बोलूया. का उद्या? उद्या का बोलू? कोणाला भितोस तू? हिला? ए आता अजिबात घाबरायचं नाही हा हिला. रावसाहेब जहागीरदारांचा बच्चा आहेस तू. बायकांना घाबरायचं नसतं जहागीरदारांनी.
बघ फोन वाजला. ललिताबाई आता म्हणा ना, सत्य आहे म्हणा. मी घेतो बाबा फोन. नाही, आमचा फोन आहे, आम्हीच घेणार. त्या फोन द्या, वरची कामं तुम्ही करायची द्या. हॅलो, कोण बोलतंय? पाटील बिल्डर बोलतोय. उद्या काही माणसं घेऊन येतोय. अच्छा, आता उद्या वेगळी माणसं येणार आहेत का बघायला? या 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 बेलाशक या, आमची फुल परमिशन आहे. मी परमिशन विचारायला फोन नाही केला, सांगायला केलं. बंगल्याचं व्हॅल्युएशन करायचंय, म्हणजे किंमत ठरवता येईल. ठरवा, किंमत ठरवा. व्हॅल्युएशन करा. जे काय करायचं ते करा, फक्त आम्हाला त्रास देऊ नका, नाहीतर मग आम्ही फोन ठेवला. रावसाहेब जहागीरदार बोलतात नी याने फोन कट केला. बाबा कोणाचा फोन होता? काय माहिती कोणाचा होता. मला म्हणतो आम्ही परमिशन मागायला फोन नाही केला. ते लोक किंमत लावणार आमची. व्हॅल्युएशन करणार हे लोक. त्यांना माहिती नाही आम्ही कोण आहोत. कोण भाऊजी? जहागीरदार रावसाहेब जहागीरदार आहोत आम्ही. बाबा चला तुमच्या खोलीत जाऊ. यांना माहिती नाही हो. अजून. असू द्या, असू द्या. सांगा. हो हो सांगतील. चला चला म्हणावं. चला चला सांगतील या. आई बाबांना काय झालं? कळलं नाही का तुला काय झालंय? का माझ्याकडून वधवूनच घ्यायचंय तुला? नाही म्हणजे कळलंय मला, पण ते असं किती वेळ राहतील? रावसाहेब काय म्हणाले लक्षात नाही का आलं तुझ्या? जहागीरदारांच्या सुना किचन मध्ये असतात. जा. ललिता, तिच्यावर कशाला डाफरतेस ग बाई? गरीब गाय आहे बिचारी. नशीब समज स्वानंदीची आजी आणि आई नव्हती हा तमाशा बघायला. पहिल्यांदा बघितलं भाऊजींचं स्वरूप. त्याची मावशी, त्या देशपांड्यांचा धाक सतत दाखवत जाऊ नका मला. त्यांची तरणी ताठी मुलगी कायमची घरात येऊन बसलीये. त्यापेक्षा ना हा तमाशा काहीच नव्हता. आणि असंही प्रत्येकाच्या घरात चुली असतात. कुणाकडे मातीच्या, कुणाकडे गॅसच्या, पण भडका प्रत्येक घरात उडतोच. अरे आपापसातल्या भांडणात तुमच्या हे लक्षात येतंय का की त्या संपदेचा प्रश्न तसाच पडलाय भिजत घोंगड्यासारखा? तीच या भांडणाचं मूळ कारण आहे. पण आपल्या घरात तिलाच पाठीशी घातलं जातं आई, आणि मला हे मान्य नाही.
आडून कशाला बोलताय? मला बोलताय ना, कळतंय मला. तुलाच गप्पा बसा. पोरगी माहेरी येऊन पडलीये आणि तुम्ही कुत्र्या मांजरासारखे भांडताय. लाज नाही वाटत तुम्हाला? वाटतं सप्तमीला पोर घरी आलीये. 2 आठवडे होऊन गेले. काय करायचं ठरवलं रे तिचं? लोणचं घालणार आहात? अंजली, अगं आई आहेस ना तू? जबाबदाऱ्या पार पडायच्या असल्या की मी आई आहे हे तुम्हालाही आठवतं नाही? पण ती पण या घरची मुलगी आहे आणि तिला प्रेमाने या घरात सामावून घेतलं पाहिजे याचा विचारच कोणी करत नाही. मग ते कर्तव्य नाहीये का की फक्त जबाबदाऱ्याच पार पाडायच्यात? अगं अंजली, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? संपदाचं नाव खराब होत चाललंय. शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजलंय. उद्या नातेवाईकांना सुद्धा कळेल. अगं सगळीकडे गवगवा होईल. देशपांडेंची मोठी मुलगी माहेरी आली म्हणून. बाकीच्या मुलींवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार आहे का तुला? सायली तर तिच्या हाताखाली तयार होतेच आहे. आई, हे तुम्ही जे संपदाबद्दल बोलताय ना ते आजचं नाहीये. ती अगदी लहान असल्यापासूनच तुम्ही असं वागताय तिच्याशी. तिला कायम बाजूला काढायची, कायम नावं ठेवायची तिला. अंजली, तू आईशी बोलतीयस याचं भान ठेव जरा. आईशी मी सुनेसारखं वागायचं, पण माझ्या मुलीशी मात्र मी आईसारखं नाही वागायचं. अंजली, तू आईसारखं वागत नाहीयेस. तू संपदाचं नुकसान करतेस हे कळतच नाहीये तुला. तिला हे लक्षातच घ्यायचं नाहीये. पण संपीच्या बाबतीत काही झालं की डोळ्यावर कातडी ओढून घ्यायची आणि मीही तसंच करावं असं तिला वाटतं. आपल्या मुलीला समजून घेणं, तिची बाजू घेणं म्हणजे डोळ्यावर कातडं ओढून घेणं का? अगं, तू सतत जर तिच्या पाठीशी उभी राहिलीस तर तिचं भलं बुरं तिला कधी कळणार आहे? सतत तू तिला आधार देत राहणार आणि ती जरा काही झालं की तुझ्या कुशीत येऊन शिरणार. नवरा बायकोंची भांडणं होत नाहीत का ग? म्हणून उठसूट बायका माहेरी पळतात. ही बघा, आत्ता उगवते. फोन केला होता हिने तुला? काय झालंय? तुम्ही अजूनही माझाच विषय उगाळत बसलाय का? संपे, उशीर का झाला तुला? एक्सक्यूज मी बाबा, मी आता देशमुखांची सून आहे, त्यामुळे त्या घरात मला हे असले प्रश्न विचारले जात नाही. देशमुखांची सून आहेस ना, मग त्यांच्या घरी जाऊन राहायचा? हे देशपांड्यांचं घर आहे. इथं इथल्याच नियमात राहायचं, कळलं? माझी मुलं एवढी मोठी झाली पण मला उलट उत्तर कधी केलं नाही. बापाला उलट उत्तर करतेस? अगं, तुझी मुलं एका अशिक्षित बाईची मुलं होती आई. ही मास्तरीण बाईंची मुलगी आहे, ती वेगळं वागणारच. बघितलं नाही? तुमच्यामुळे उठता बसता उद्धार होतोय माझा. माझ्यामुळं? हो, तुझ्याचमुळे. जेव्हा बघावं तेव्हा स्वानंदी स्वानंदी करत असतेस ना, म्हणून घरातलं वातावरण बिघडलंय. पण आता आई माझ्या बाजूने आहे. संपदा, आजीला उलट उत्तर करायचं नाही. काय झालं? आता तू पण उलटलीस. ही आजी काही बोलते तेव्हा चालतं. 2 बहिणींमध्ये भेदभाव करते ही, आणि मी एखादा शब्द बोलला तर तुम्हाला सगळ्यांना राग येतो. या आजीमुळे तर आई, तुझी हिम्मत कशी झाली आजीला उलट उत्तर करायची? आधी माफी माग आजीची. तिला तर उलट बोललीस ती. शिवाय काही कारण नसताना स्वानंदीचं नाव घेतलं. स्वानंदीचा संबंध काय इथे नाव घेण्याचा? मग सगळ्यांना राग आला ना मी स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून. ती तुम्हा सगळ्यांची लाडकी आहे, मात्र मी. संपदा, तू वाद वाढवू नकोस. आधी आजीची माफी माग. मागणार नाही. या
पदरात घ्या आंधळ्या प्रेमाची फळं पदरात घ्या आता. संपदा, अगं तू अशी का वागतेस? तुझ्या चुका पदरात घेऊन मी तुला जपण्याचा प्रयत्न केला ना, तेच चुकलंय माझं. तुझ्यामुळे आज आईशी माझं भांडण झालंय. तुझ्यामुळे हे नाराज झालेत माझ्यावर. 27 वर्ष जो माणूस माझ्या बरोबरीने उभा होता, आज माझ्याकडे पाठ फिरवून बसलाय. मला नाही सहन होत आता. अहो, आपण उद्याच महेशच्या घरी जाऊया आणि हिला तिथे. खबरदार, तुम्ही कुणीही महेशच्या घरी गेलात तर मी आता काहीही ऐकून घेणार नाहीये. ना त्याचं ना तुमचं कोणाचंच. मला तो शहाणा इथे सोडून गेलाय ना, जेव्हा तो स्वतः नाक मुठीत धरून मला न्यायला येईल ना, तेव्हा मी ठरवेन जायचं की नाही चालणार. या घरात जर का राहायचं असेल ना, तर जसं आम्ही सांगू तसंच वागावं लागेल. आणि घरातल्या मोठ्या माणसांना दुरुत्तर केलेली मला नाही चालणार. तू आधी आजीची माफी माग. बाई, खूप चांगला बहाणा शोधलास ग मला इथनं हाकलण्याचा. अगं आधीच सांगायचं ना, मी एवढी जड झाले होते तर पैसे दिले असते इथे राहण्याचे खाण्याचे. हे असले फालतू बहाणे करायचे नाहीये मग. का थांबलात बाबा? मारा ना. मी तर मारलंच आहे, तुम्ही पण मारा. आई ग, आता गप्प बस. नाही बसणार. मला ना इथे राहायचंच नाहीये. आणि तुम्हाला काय वाटलं, मला इथे राहण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये? खूप मैत्रिणी आहेत माझ्या, त्यांच्याकडे जाऊन राहीन. संपदे, काय बोलतेस तू? आजी, तू तर गप्पच बस. तुम्ही दोघी तर स्वानंदीच्या घरी गेला होता ना त्यांच्या चोरीचं कौतुक करायला. मला सगळं सांगितलं सायलीने. मला तेव्हाच अंदाज आला होता की स्वानंदी तुमचे कान फुंकणार, आणि तिने फुंकले. आपल्या ताग लावली. मला तर राहायचंच नाहीये इथे. आई, अरे ताई. हा ताई बोल. खड्ड्यात गेली ताई. लावलीस ना आग? मी आग लावली? कसली आग? हो, आधी बाबांकडे, मग आईकडे, मग आजीकडे. बरोबर प्लॅनिंगने चुकल्या केल्यास. एक मिनिट ताई, मी बाबांना भेटलेच नाहीये. आणि आई आणि आजी आज घरी आल्या होत्या, पण मी फक्त 5च मिनिटं होते घरी. मी कधीची बाहेर पडले, अजून पोहोचलेच नाहीये. हो, अच्छा अच्छा. जगाला कळेल ना मोठ्या बहिणीच्या चुगल्या केल्यास, मग इमेज खराब होईल तुझी. असे तर बहाणे करायलाच हवे तुला. हा बात हे स्वानंदी मानलं यार तुला. दादा जरा हळू. ताई हे बघ, मी असं काहीच केलं नाहीये. तू काही केलंस तरी मला फरक नाही पडला. मी देशपांड्यांचं घर कायमचं सोडून चालले. निदान आता तरी सुखी राहील. ताई. दादा जरा युटर्न घ्या ना, आणि तो पहिला सिग्नल आहे ना तिकडून लेफ्ट घ्या. नाही लागत आहे आत्या. हे घोरपड्यांचं स्थळ. गुण जुळतायत पण मुलीला मुलगा पसंत नाही. काय करायचं? हॅलो. हा स्वानंदी. अगं बोल बोल. मिळालं काल नीला विमान? हो हो. आत्या, मी जरा वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. काय ग? मला आईकडे जावं लागतंय अचानक, तर आईना फोन केला होता पण लागत नाहीये. ती जरा गडबडीत आहे ग, फोन बंद ठेवला असेल तिने. बरं मग तुम्ही निरोप द्याल का त्यांना?
हो देईन ना निरोप. पण काय झालं काय तुझ्या माहेरी? मी आत्ता नाही सांगत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळे ठीक आहेत. आपण आल्यावर बोलू ना. बरं बरं, पण तू येणार कशी? बाबा येतील ना सोडायला. बरं येणार आहेत का वसंतराव? बरं राईट राईट राईट. देते मी निरोप. हा ये तू ये. हा काय झालं असेल तिच्या माहेरी? पारेकरी पारेकरी काय इकडे काय बघता? तिकडे पारा करताय ना, तिकडे बघा ना. हो साहेब. जेवत नाही का तू? तुम्ही जेवा, तुमचं जेवण झालं की मग जेवते. अगं तू दासीच आहेस. आमचं झाल्यानंतरच त्या कोपऱ्यात जेवायला बसायचं, ते नाही विचारत आहे मी. अंगातला जोर कुठे गेला? जेवत नाही का तू असं विचारतोय.